कीर्तनाची वारी देवाची वारी कीर्तनाची वारी। आपला संसाराचा चार भिंतीच्या आतला अनुभव प्रत्येकालाच घरी ब्रह्मचारी आहात की काय सगळे हो तर म्हणा। आपला संसाराचा चार भिंतीच्या आतला अनुभव प्रत्येकालाच घरी घ्यावा लागतो, पण याच्याबद्दल बाहेर काहीही सांगता येत नाही। आणि सांगण्याचा प्रयत्न केला तर काय होतं सांगू का तुम्हाला? एकदा काय झालं, एका माणसाला त्याच्या बायकोने काय केलं मारलं। असंच मंदिराच्या समोर आला, लोकांची गर्दी होती, मोठमोठ्याने ओरडायला लागला, अरे मला माझ्या बायकोने मारलंय, मला माझ्या बायकोने मारलंय, मला माझ्या बायकोने मारलंय। एक म्हातारा मनुष्य समोर आला, ए गप्प बस। अहो काय गप्प बस, तिने मला मारलंय काय गप्प बस? अरे ह्या घरातल्या गोष्टी घरातच ठेवाव्यात। वा, तिने मला मारले काय घरातल्या गोष्टी घरातच ठेवाव्यात? अरे मूर्खा, लोक तुला नावं ठेवतील, ह्या घरातल्या गोष्टी बाहेर सांगू नये। त्याने सांगितलं बाटाची चप्पल असली तरी सांगू नये। म्हाताऱ्याने सांगितलं बूट असला तरीही सांगू नाही। हे प्रपंचातले अनुभव छोट्या मोठ्या फरकाने प्रत्येकालाच नाही कळालं का तुम्हाला? आम्ही अजूनही सांगून जाईल, महिलांची संख्या जास्त आहे, तुमच्यासाठी सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या। दोन कुटुंब शेजारी शेजारी राहत होते। त्यातलं एक कुटुंब असं होतं की ते नेहमी हसत असायचं आणि एक कुटुंब असं होतं की ते नेहमी भांडत असायचं। मग ज्या घरी नेहमी भांडणं चालतात तिथला मनुष्य ज्या घरी नेहमी हास्य विनोद चालतो त्याच्याकडे येतो आणि त्याला हात जोडून प्रार्थना करतो, काय हो दादा, तुमच्या सुखी संसाराचं रहस्य काय? काय विचारतो? तुमच्या सुखी संसाराचं रहस्य काय? तो म्हणतो, भाऊ वेगळं काही नाही, तुझं जसं चाललंय तसंच आमचंही आहे। वेगळं? अहो नाही, आमच्यासारखं असू शकत नाही। अरे नाही बाबा, तुझ्यासारखंच आहे। अहो आमच्यासारखं जर असतं तर आम्ही दररोज भांडणं करतोय, तुम्ही दररोज हसताना आम्हाला दिसताय। तुमच्या समाधानाचं कारण वेगळं काहीतरी असलं पाहिजे। सांगतो म्हणे, ऐक, मी माझं हॉलमध्ये टीव्ही समोर बसलेलो असतो, ती तिकडे किचन रूम मध्ये पोळ्या लाटत बसलेली असते। ती पोळ्या लाटता लाटता आणि मी टीव्ही पाहता पाहता आमच्यात जर काही बिघडलं तर ती बसल्या ठिकाणाहूनच ते लाटणं मला फेकून मारते। लाटणं मला लागलं तर ती असते आणि उकलं तर मी असतो। विठ्ठला संसारातले अनुभव आहेत महाराज, छोट्या मोठ्या फरकाने प्रत्येकालाच घ्यावे लागतात, पण याच्याबद्दल बाहेर काहीही बोलता येत नाही। आणि याच्याही पुढे जाऊन परमार्थिक दृष्टीने जर विचार करू गेलो तर अनुभवाचा एक वर्ग आहे, तो आहे परमार्थिक अनुभव, ज्याचा अनुभव आपणही घेतला पाहिजे आणि जगाला देखील दिला पाहिजे। जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात, अनुभवे आले अंगा ते या जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात तसे। अनुभव आले अंगा ते या जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात तसे। अनुभव आले अंगा ते या जगात तसे, ते या जगात तसे, ते या जगात तसे। अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे, हा आहे परमार्थिक अनुभव की ज्याचा अनुभव प्रत्येकानेच आपापल्या जीवनात घेतला पाहिजे आणि जगाला देखील दिला पाहिजे। याच न्यायाने संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांकडे काही साधक मंडळी आली, महाराजांना हात जोडून प्रश्न करू लागली, म्हणे महाराज आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत। त्यावेळी महाराजांनी सांगितलं, हवं पाहिजे तर मी तुमच्या पाया पडतो, पण विचारायचंच असेल तर फक्त परमार्थाबद्दल विचारा। कारण तुकोबारायांना माहिती होतं महाराज कोण येईल आणि काय विचारील। समाजाने गमतीने आम्ही सांगत असतो, दोन प्रकार पाहायला मिळतात। एक वर्ग समाजात असा पाहायला मिळतो की काय विचारावं हेच त्याला कळत नाही, आणि समाजात एक वर्ग असा पाहायला मिळतो की आपण जर काही विचारलं तर उत्तर काय द्यावं हेच त्याला कळत नाही। असाच एक मनुष्य रस्ता विचारत 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 आला, समोर एक सज्जन गृहस्थ दिसला, म्हणून त्याने त्याला विचारलं, काय हो दादा, हा रस्ता कुठे जातो?
त्याने त्याच्याकडे असं खालीवर पाहिलं आणि उत्तर दिलं, दिवसभर इथेच राहतो, रात्री कुठे जातो मला माहिती नाही. ही उत्तर देण्याची पद्धत आहे का? म्हणजे काही माणसं अशी भेटतात की काय उत्तर द्यावी हे त्यांना कळत नाही, आणि कधी कधी काही अशी भेटतात की काय विचारावं हेच त्यांना कळत नाही. पूर्वी असंच कुठेतरी आम्ही बस स्टॉपवरती उभे होतो. एक मनुष्य आला आणि आमच्या शेजाऱ्याला येऊन विचारू लागला, काय हो दादा, तुम्ही डॉक्टर आहात का? काय विचारलं? तुम्ही डॉक्टर आहात का? याने सांगितलं नाही, डॉक्टर वगैरे नाही. तो गेला, 15 मिनिटं थांबला आणि 15 मिनिटाने परत आला आणि परत विचारू लागला, काय हो दादा, तुम्ही डॉक्टर आहात का? अरे नाही बाबा, डॉक्टर वगैरे नाही. तो गेला आणि 15 मिनिटाने परत आला आणि परत त्याला विचारू लागला, काय हो, तुम्ही डॉक्टर आहात का? आता एकदा झालं, दोनदा झालं, सहनशीलतेलाही कुठेतरी मर्यादा असते. शेवटी चिडून वैतागून त्याने सांगितलं, हो आहे डॉक्टर, काय करायचंय? काही नाही म्हणे, तुमच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही म्हणून विचारलं म्हणे. ही काय विचारण्याची पद्धत आहे का महाराज? अर्धा पाऊण तासापासून त्याला विचारून विचारून बेजार केलंय, डॉक्टर आहात का, डॉक्टर आहात का? शेवटी वैतागून हो म्हटल्यावर सांगतो, तुमच्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही. हे सर्व प्रकार जगद्गुरु श्री तुकोबारायांना पाठ होते. तुकोबारायांनी सांगितलं, हवं तर मी तुमच्या पाया पडतो, विचारायचंच असेल तर फक्त परमार्थाबद्दल विचारा, कारण प्रापंचिक जीवनातील मला काहीही कळत नाही. नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषयी, प्रापंचिक जीवनाबद्दल मला काही विचारू नका, परमार्थाबद्दल विचारत असाल तर विचारा. त्यावेळी साधकांनी हात जोडून प्रार्थना केली, म्हणे महाराज, तुम्ही कीर्तन, प्रवचन, संभाषण या सर्व माध्यमातून समाजाला जे काही देता ते भगवंताचं नामच देता. तुम्ही देखील तुमच्या जीवनात जे काही घेता ते भगवंताचं नामच घेता. नव्हे नव्हे महाराज, समाजाने देखील नामस्मरणच करावं हा तुमचा नेहमी अट्टहास असतो. हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. महाराज, समाजाने देखील नामस्मरणच करावं हा अट्टहास, आणि तुम्ही देखील तुमच्या जीवनात जे काही घेता ते भगवंताचं नामच घेता. तर या नामस्मरणाविषयी तुमच्या जीवनात तुम्हाला काही अनुभव आला का? याचंच उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात, नाम गोड 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 पुरे कोड सकळही पुरे कोड सकळही रसनाये संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबारायांना साधकांनी प्रश्न विचारला, या नामस्मरणाविषयी तुम्हाला काही अनुभव आला का? महाराज सांगतात, भगवंताचं नामस्मरण कसं आहे? गोड आहे. गोड कसं आहे भगवंताचं नामस्मरण? गोड आहे. आपल्याला वाटतं का गोड? वाटतं का? बोला. जर आपल्याला भगवंताचं नामस्मरण गोड वाटत असतं तर उन्हाळ्याच्या दिवसातूनही 10-20 वेळा चहा घ्यायची गरज पडली नसती. ती अवस्था जगद्गुरु श्री तुकोबारायांची आहे महाराज, आपली नाही. तुकोबारायांच्या समग्र जीवनाचा जर आपण अभ्यास केला, तुकोबारायांची गाथा अथते इतिपर्यंत जरी आपण अभ्यासली, तरी तुकोबारायांनी स्वतः करता एखादं विशेषण अथवा एखादी उपाधी लावलेली कुठे पाहायला मिळत नाही. साधी ह भ प ही देखील नाही महाराज. जर असं तुकोबारायांनी लिहिलं असतं, ह भ प तुकोबारायांची गाथा, जगाने स्वीकारलं नसतं का? स्वीकारलं असतं. पण एकही उपाधी तुकोबारायांच्या जीवनाला पाहायला मिळत नाही. अभ्यासातून एक उपाधी तुकोबारायांच्या जीवनाला पाहायला मिळते, ती देखील गौरवाने. कोणती? आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलची प्रमाण नामधारक. ही एकच उपाधी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या जीवनाला पाहायला मिळते. मग मला सांगा, ही उपाधी तुकोबारायांना एखाद्या विद्यापीठाने दिली होती का?
जसं आपल्याला देते BA MA जशी उपाधी विद्यापीठ आपल्याला देतं, तसं तुकोबारायांना नामधारक ही उपाधी एखाद्या विद्यापीठाने दिलेली होती का? नाही महाराज. तुकोबारायांचं जीवनच नाममय झालेलं होतं. तुकोबारायांना नामस्मरण सोडून दुसरं काहीही सुचत नव्हतं. दिनरजनी हाची धंदा, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिनरजनी हाची धंदा, हो दिनरजनी हाची धंदा. पांडुरंग ध्यानी, पांडुरंगमणी, जागृती स्वप्नी पांडुरंग ही अवस्था जगद्गुरु श्री तुकोबारायांची आहे, आपली नाही. आपल्याही जीवनाला भगवंताचं नामस्मरण गोड वाटावं याकरता आपण देखील प्रयत्न केले पाहिजे. गमतीने 4 प्रकार आम्ही नेहमी सांगत असतो. समाजात 4 प्रकारची माणसं पाहायला मिळतात. आपणही नामस्मरण करतो आणि महाराजही नामस्मरण करतात, पण महाराजांच्या नामस्मरण करण्यात आणि आपल्या नामस्मरण करण्यात खूप मोठं अंतर आहे महाराज. आपण नामस्मरण करतो, पण समोरून 4 माणसं आपल्याकडे येताना दिसली रे दिसली की मग आपल्या माळेचा स्पीड वाढतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आपली दांभिक भक्ती आहे महाराज, याचा उपयोग काही नाही. म्हणून जर भजन करायचं असेल तर त्यात गोडी निर्माण झाली पाहिजे. तुकोबाराय नामस्मरण करतात आणि आपणही नामस्मरण करतो, पण त्यांचं नामस्मरण करण्यात आणि आपल्या नामस्मरण करण्यात खूप मोठं अंतर आहे. आपली दांभिक भक्ती आहे. आपल्यालाही नामस्मरण गोड वाटावं. मी 4 प्रकार आपल्या समोर ठेवत होतो. समाजात पहिला वर्ग पाहायला मिळतो बेडकाच्या जातीचा, समाजात दुसरा वर्ग पाहायला मिळतो गिधडाच्या जातीचा, समाजात तिसरा वर्ग पाहायला मिळतो पिसळलेल्या कुत्र्याच्या जातीचा, आणि समाजात चौथा वर्ग पाहायला मिळतो पाण्यातल्या माशाच्या जातीचा. यातील प्रत्येक प्रकार मी विस्तारपूर्वक सांगतो. आपली योग्यता कुठे आहे ज्याने त्याने ज्याचं त्याचं तपासा. कारण कीर्तन म्हणजे रेडीमेड कापडाचं दुकान, ज्याने त्याने जायचं ना आपापली मापची कापडं घेऊन घरी यायचं. विठ्ठला 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 विठ्ठला.